नमस्कार. मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. आज राज्यभरातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले. तसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता तालुक्यातल्या ग्रामपंचायतीचे सुद्धा निकाल लागले. आडगाव ग्रामपंचायत गृहीत धरली तर एकूण 13 ग्रामपंचायतीचे निकाल लागले. निवडणुका 13 ग्रामपंचायतीच्या झाल्या होत्या. त्यापैकी 10 ग्रामपंचायती अर्थातच विखे पाटलांच्या समर्थकांनी जिंकल्या आणि 3 ग्रामपंचायती मात्र कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या समर्थकांनी खेचल्या म्हणजे विखे गटाकडून खेचून घेतल्या. तिथे विखे पाटलांची सत्ता होती. आता ह्या 3 ग्रामपंचायती आहेत, मोठ्या लोकसंख्येच्या आहेत. पुंतांबा ग्रामपंचायत, वाकडी ग्रामपंचायत आणि चितळी ग्रामपंचायत. इथली विखे पाटलांची सत्ता कोल्हे गटाने स्वतःच्या ताब्यात घेतली. तिथे सत्तांतर झालं. असो, एक गोष्ट यात लक्षात घ्यायला हवी की ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा आणि विधानसभा निवडणूक निकालाचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो. हे अनेकदा वारंवार सिद्ध झालेलं आहे. मुद्दा क्रमांक 2, तर मग ह्या ग्रामपंचायत निवडणुकीचं वैशिष्ट्य काय होतं? हे फक्त राहत्यातल्याच ग्रामपंचायतीचं नव्हतं. कारण शेजारी कोपरगाव जर आपण बघितलं तर तिथे जे आता तिथे विद्यमान आमदार आहेत, आमदार आशुतोष दादा काळे यांच्या गटाने तर तब्बल 11 ग्रामपंचायती जिंकल्या. तर कोल्हे गटांच्या वाट्याला फक्त 3 ग्रामपंचायती आल्या. मग याचा अर्थ असा आहे की मी ज्या अर्थी म्हणतो जिंकल्या आणि खेचल्या किंवा विजयी झाले किंवा ताब्यात घेतल्या, तर माझ्या डोळ्यासमोर सरपंच पदाची निवडणूक असते. कारण जनतेतून सरपंच निवडले गेले. मग राहता असू, कोपरगाव असू, बारामती असू की पुणे असू, म्हणजे पुणे जिल्हा असू, कुठे असो, असं म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असतं, ते कॉमन असतं. तर मग एक पत्रकार या दृष्टिकोनातून आज मी राहत्याच्या मतमोजणी केंद्रात होतो, तर मला काय दिसलं त्याचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. त्यावरून तुम्हाला काही निष्कर्ष, काही चित्र तुमच्या डोळ्यासमोर येतं का बघा. पुंतांबा ग्रामपंचायतीची निवडणूक होती. आम्ही मतदान केंद्रात जाण्यापूर्वीच आम्हाला मुरलीधर तात्या थोरात भेटले. वय वर्ष 81. मी जसा पत्रकार झालो तसे तात्या राजकारणात आहेत. आता ते काळे गटात आहेत. मुरलीधर तात्या थोरात हे ॲडव्होकेट आहेत. आयुष्यभर त्यांनी राजकारण केलं. पुंतांब्याच्या राजकारणातलं एक महत्त्वाचं नाव. अनेक वर्ष सातत्याने ते आहे. 81व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीला उभे होते, पराभूत झाले, पण त्यांच्या सूनबाई निवडून आले. बघा, वयाच्या 81व्या वर्षी भली मंडळी घरात बसतात. तात्या आज अत्यंत ताठपणे उभे राहून तोच आवाज, तेच आवाजामध्ये जरब आणि अत्यंत उत्साहाने मला मुरलीधर तात्या भेटले. नंतर कळालं तात्या पराभूत झाले, पण त्यांच्या सूनबाई जिंकल्या. काळे गटाला पुंतांबे ग्रामपंचायतीमध्ये 4 जागा मिळाल्या आहेत. विखे गटाला 4 जागा मिळाल्या. यांच्यामध्ये नैसर्गिक म्हणजे राजकारणच असं तयार झालंय की हे 2 गट एकत्र जवळ येऊ शकतात. 9 जागा कोल्हे गटाला मिळाल्या आहेत. 4 अधिक 9 अधिक 1 सरपंच पद असं जर गृहीत धरलं तर उपाध्यक्ष म्हणजे त्या उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये परतही तात्यांना एखादा रोल अदा करण्याची संधी आहे. याला म्हणतात राजकारण. वयाच्या 81व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात असलेला वीर. दुसरे आमचे मित्र माधव ओझा सोशल मीडियावरून स्वतःचा इतका अचूक प्रचार केला. अनेकदा त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे गाव पातळीवर का होईना चर्चेचे विषय झाले. त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पत्रकारांनी येऊन मुलाखती घेतल्या. अर्थातच ते पराभूत झाले. त्यांना 2 आकडी मतदान झालं. मुद्दा तो नाही, पण एक पत्रकारही या निवडणुकीच्या रिंगणात होता. आता बघा, हे झालं पुंतांब्याचं. पुंतांब्यामध्ये डॉक्टर धनंजय धनवटे यांचं पॅनल, जे की विखे पाटलांच्या प्रतिनिधित्व करत होतं, त्याला पाय उतार व्हावं लागलं. आणि धनुभाऊ जाधव, जे एकेकाळ ज्यांनी शेतकरी पुंतांब्याचं आंदोलन गाजवलं, त्यांचं मंडळ सत्तेवर आलं. आज त्यांची मुलगी, माझ्यामध्ये मी तिचं नाव विसरलं नसेल तर तिचं नाव निकिता, ती एका प्रभागातून विजयी झाली. अत्यंत उत्तम व्यक्ती आहे. इतक्या लहान वयात ती ग्रामपंचायत सदस्य झाली आहे. जे डॉक्टर धनंजय धनवटे, जरी त्यांचं मंडळ पराभूत झालं असलं तरी त्यांच्या भाऊजाई मात्र त्या ग्रामपंचायत निवडणुकीत आहे. हरले असले तरी डॉक्टर धनवटे ग्रामपंचायतीच्या राजकारणाच्या मैदानात आहेत.
विजयी झाले असले तरी धनुभाऊंच्या घरातलं जरी कुणी सरपंच झालं नसेल जाधवांच्या, तरी त्यांची मुलगी सदस्य आहे, त्यांच्या हातात कोल्हे गटाचं सुकाणू आहे. आणि मुरलीधर तात्या जरी पराभूत झाले असले तरी त्यांच्या सुनबाई मैदानात आहे. आणि या राजकारणावर वेगवेगळ्या पोस्ट टाकायला पत्रकार माधव वझा देखील तयार आहे. हे झालं, हा झाला हिशोब पुणतांब्याचा, जे की मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे. त्याच्या शेजारी चितळी आहे, तिथेही सत्तांतर झालं आहे. एकेकाळी हा विखे पाटलांचा बालेकिल्ला होता. शिवाजी वाघांसारखे, एक खरोखर वाघांसारखेच कार्यकर्ते तिथे विखे पाटलांचे खंदे समर्थक होते. आज काळ बदलला आहे. आज ॲडव्होकेट अशोकराव वाघ असतील किंवा शिवाजीराव वाघ असतील, यांचा वारसा पुढे चालवणारं जी काही पिढी असेल ती आता राजकीय दृष्ट्या वीक झालेली जाणवते. आणि तिथे आता कोल्हे गटाचा उदय झाला आहे. वाकडीमध्ये विखे गटाच्या डॉक्टर संपतराव शेळके यांची सत्ता होती. तिथे आता गणेशचे माजी उपाध्यक्ष शिवाजी तात्या लहारी यांचं मंडळ आलं आहे. हे 3 कोपरगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या 3 ग्रामपंचायतीबद्दल झालं. आता शिर्डीच्या शेजारची निघोज ग्रामपंचायत, तिचा निकाल आज चर्चेचा विषय ठरला. मित्रांनो, निघोज ग्रामपंचायतीमध्ये कैलास कातोरे नावाचा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे एक ते खंदे समर्थक आहेत. त्यांचा, खासदार सुजय विखे पाटलांचा त्यांच्यावर फार विश्वास आहे. मागच्या वेळेस त्यांच्या पत्नी या सरपंच होत्या. त्या काळात त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. निवडणूक अतिशय अटीतटीची झाली आणि कुणी कुठल्याही पद्धतीची कसर ठेवली नाही. विखे समर्थक विरुद्ध विखे समर्थक अशी लढाई झाली. पण त्यात कैलास कातोरे 145 मतांच्या फरकाने निवडून आले. निवडून येईपर्यंत ते शांत होते, पण निवडून आल्यानंतर त्यांच्या अश्रूंचा बाण फुटला. त्यांना राग आला, खेद वाटला, त्यांचे डोळे भरून आले आणि ते संतापले सुद्धा. आणि ज्यावेळेस ते विजय मुद्रेने त्यांच्या कार्यकर्त्यात त्यांचे 100-150 कार्यकर्ते त्या मतदान केंद्राबाहेर मोठा जल्लोष करत होते, त्यांनी त्यांना पाहून अक्षरशः साष्टांग दंडवत घातला आणि विरोधकांना पाहून शड्डू ठोकले. म्हणजे पैलवान जसा कुस्तीच्या आखाड्यामध्ये मांडी थोपटतो तसे शड्डू थोपटले आणि विरोधकांना आव्हान दिलं. त्यांच्या मनात दुःख एवढंच होतं की मागच्या निवडणुकीमध्ये मी एवढा चांगला कारभार केला, ज्यांना मागच्या निवडणुकीमध्ये सांभाळलं, ज्यांच्या अडीअडचणीला धावून आलो, तेच आज विरोधक म्हणून माझ्या समोर उभे राहिले. असो, तो स्थानिक राजकारणातला भाग वेगळा, परंतु त्यांनी त्या मतदारसंघात खूप चांगलं काम केलं असं मतदान केंद्रातले त्यांचे पोलिंग एजंट कार्यकर्ते सांगत होते. त्यांनी आपल्या कामाचा हिशोब मतदारांसमोर ठेवला होता पुस्तिकेच्या माध्यमातून. मुद्दा हा की चांगलं काम केलं की मतदार पुन्हा सत्ता देतात. आणि त्याचीच पुनरावृत्ती रुईमध्ये झाली. रुईमध्ये संदीप वाबळे यांनी चांगलं काम केलं असं रुईचे ग्रामस्थ सांगत होते. त्यांच्या पत्नी मागच्या वेळेस सरपंच होत्या, यावेळेस त्यांच्याकडे सत्ता आली. या निवडणुकीत भांडणं झाली, तंटे झाले, हाणामाऱ्या झाल्या, वादविवाद झाले, सगळं झालं. पण तिथल्या लोकांचं, हे मी मतमोजणी केंद्रातलं चित्र सांगतो, मी रुईमध्ये गेलो नव्हतो, त्यांनी सांगितलं की संदीप भाऊंचं चांगलं काम आहे, लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहतात. असंच आज जरी निवडणूक नसली तरी पण आपल्या शेजारी खडकेवाके हे गाव आहे आणि तिथे सचिन मोरादे नावाचा युवक आहे. त्यांनी ते गाव बदलण्याचा खूप प्रयत्न केला. मतदारांनी सलग 2दा त्यांच्याकडे सत्ता सुपूर्द केली. यावेळेस त्यांच्या पत्नी ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. म्हणजे कैलास कातोरे असतील, संदीप वाबळे असतील आणि इकडे सचिन मुरादे असतील. चांगले चेहरे, काम करणारे तरुण चेहरे जर मैदानात उतरले तर लोक त्यांना एकदा नव्हे 2दा संधी देतात. मला मतदान केंद्रात बसून हे चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं. माझं तिसरं निरीक्षण असं आहे की कोराळ्याच्या ग्रामपंचायतीमध्ये एका सरपंच पदाच्या उमेदवाराकरता 7 जण रिंगणात होते आणि त्यात संजय झिंजुर्डे नावाचे एक युवा उद्योजक होते. त्यांनी सांगितलं की आपण राजकारण बाजूला ठेवू, गावच्या विकासाकरता माझ्याकडे बिनविरोध या गावाचं सुकाणू द्या, आपण गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकू. त्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही. 7 जण सरपंच पदाच्या निवडणुकीत उभे राहिले. ह्या युवा
उद्योजक आहे संजय झिंजुर्डे यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि 7 मताने त्यांच्या भाऊजाई पूजा प्रमोद झिंजुर्डे या कोऱ्हाळ्याला विजयी झाल्या. म्हणजेच तिथेही परत एक तरुण युवा उद्योजक आला, ज्याला गावच्या विकासाची तळमळ आहे. हे एक चांगलं लक्षण आहे. मला चौथा मुद्दा असा याच्यामध्ये आढळतो की माधव ओझा, चितळीचे विष्णू वाघ आणि पिंपरी निर्मळचे कैलास घोरपडे हे 3 पत्रकार या निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब आजमावत होते. त्यांच्या पदरी अपयश आलं. डॉक्टर मधुकर निर्मळ ज्यांनी की निर्मळ पिंपरीमध्ये चांगलं काम केलं, परंतु आरोग्याच्या प्रश्नामुळे म्हणा किंवा शारीरिक त्यांच्या त्रासामुळे म्हणा ते या निवडणुकीपासून दूर होते. या निवडणुकीमध्ये त्यांच्या गटाची सत्ता गेली आणि दुसरा गट तिथे सत्तेवर आला. पण डॉक्टर मधुकर निर्मळांचं काम आजही पिंपरीत गेलं तर लक्षात राहण्यासारखं आहे, असं त्यांचे कार्यकर्ते तिथे सांगत होते. आता एक पत्रकार म्हणून मी हा जो काही निष्कर्ष काढला आहे की या तरुण पिढी येते आहे आणि जर चांगलं काम करणारे जर सरपंच असतील तर लोक त्यांना 2दा निवडून देतात, दुसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करतात आणि अतिशय आत्मविश्वासाने ही मंडळी गावचा कारभार चांगला करतात. हे मी राहता तालुक्याचं जे विश्लेषण केलं किंवा मतमोजणी केंद्रात बसल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर जे चित्र आलं, जी माहिती मला मिळाली ती युनिव्हर्सल आहे. म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडची आहे. ती जर आपणास मी नोंदवलेलं निरीक्षण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.